आषाढी एकादशी उपवास विशेष चटणी करण्यासाठी लागणारे साहित्य 7 ते 8 सुक्या लाल मिरच्या, गरम पाणी, 1 मोठा चमचा दही, पाव कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर। सुक्या लाल मिरच्या गरम पाण्यात भिजवून घ्यायच्या। आता भिजवलेल्या मिरच्या, दही, शेंगदाण्याचा कूट आणि चवीप्रमाणे मीठ, साखर घालून एकत्रित मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। झाली आपली आषाढी एकादशी उपवास विशेष लाल मिरची शेंगदाण्याची चटणी तयार। सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, यात गरम पाणी घालायचं आणि एक अर्धा तास या पाण्यामध्ये मुरण्यासाठी ठेवूयात मिरची। मिरची छान इथे सोक झालेली आहे। आता यातलं पाणी न घेता फक्त मिरच्या घ्यायच्या। यामध्ये घालायचं दही, 1 मोठा चमचाभर दही, पाव वाटी भाजलेला शेंगदाण्याचा कूट, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा साखर आणि हे एकत्र मिक्सरमध्ये फिरवून याची छान चटणी तयार करून घ्यायची। चला, इथे ही आपली चटणी मस्तपैकी बनवून आहे तयार। वाह, क्या बात है। तुम्ही बघू शकाल काय सुंदर टेक्स्चर आलेलं आहे, रंग अप्रतिम आलेला आहे।